धन्य मी मानेन आपुले संचित, धन्य मी मानेन आपुले संचित, राहिलीशे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडो या बाई काळा हाती. ब्रह्मरस करो भोजन पंगती, ब्रह्मरस करो भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडो या बाही काळा हाती. तुका म्हणे पोट झाले चीण धाय, तुका म्हणे पोट झाले चीण धाय, खादले ते खाया आवडीने. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडो या बाही काळा हाती. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, सारे चरण संताचे चरण संताचे राहिलीशे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडो या बाही काळा हाती. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उद्धार सोपा देवा, निवृत्ती उद्धार सोपा देवा, निवृत्ती उद्धार सोपा देवा. सावाई नमः त्रिभुवन पावनी, तमाई नमः त्रिभुवन पावनी, सावाई नमः त्रिगुण तमाई नमः त्रिभुवन पावनी. त्रय जननी देवाची हे. आजत्रय जननी देवाची हे, आजत्रय जननी देवाची हे. विरामं रणरंगधैर्यं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं, वातात्मजं वानरयोतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगन निहत पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. काय माझे वाणे मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुल्या. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. धन्य मी मानेन आपुले संचित, राहिलीशे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडो या बाही काळा हाती. आजच्या या सालाबादप्रमाणे याही वर्षी या ग्रामस्थांनी, या संयोजकाने या भगवान परमात्म्याच्या चिंतनाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. या भगवान परमात्म्याच्या चिंतनासाठी, या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणासाठी, या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी, या भगवान परमात्म्याच्या चरणी पुष्प वाहण्यासाठी जो अभंग घेतलेला आहे, तो अभंग जगदवंदे जगदमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत शिरोमणी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्याद्वारे महाराज स्वतःच्या संचिताला धन्यता देत आहेत. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करायच्या अगोदर थोडासा परिहार. चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह
ज्यांच्यापासून हा नाम सप्ताह सुरू झाला असे हरिभक्तीपरायण गुरुवर्य वैकुंठवासी काय नाव बलभीम बाबा यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण अंकुश महाराज यांच्या नेतृत्वाखाली चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज यांच्या नेतृत्वाखाली चाललेला व्यासपीठ म्हणजे नेतृत्व चालत आहे आणि जमलेले सर्व बाहेरगावचे काही टाळकरी या ठिकाणी खांडवीकर बरीचशी मंडळी या ठिकाणी खांडवीकर टाळकरी आलेले आहेत. तसंच मला वाटतं काय आता नाव माझ्या लक्षातही राहत नाहीत. मुकुंद महाराज भवर वगैरे हे जे काही सर्व मंडळी आहे तेही माझ्या या छोट्याशा कीर्तनासाठी या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. गावातील काही भजनी मंडळ आहे, गावातील भजनी मंडळांना खूप धन्यता द्यावं वाटते आणि त्यातील त्यात गावातल्या तरुण मंडळीला तर खूपच धन्यता द्यावीशी वाटते. या ठिकाणी आल्यानंतर जो काही समजा सत्कार पाहिला पण शास्त्रामध्ये त्याचा विचार आहे, तुमचं कर्तव्य सत्कार करणं. तुमचं कर्तव्य काय, एवढा मोठा भारी सत्कार करणं हे तुमचं कर्तव्य आहे, पण महाराज लोकांनी सत्कार घेऊ नये हे महाराजांचं कर्तव्य आहे. कारण ज्ञानोबर आहे म्हणतात, मी म्हणत नाही. पूज्यता डोळा न दिखावी, सत्कीर्ती कानी न ऐकावी. महाराज म्हणतात स्वतःची पूज्यता स्वतः कधी डोळ्याने पाहू नाही आणि स्वतःची कीर्ती कधी कानाने ऐकू नाही. म्हणून यासाठी एवढा मोठा भव्य सत्कार या ठिकाणी झाला. एका दृष्टीने आनंद वाटला, कोणत्या दृष्टीने, बाह्य स्वरूपाने, पण आंतरदृष्टीने तो आमचा अपमान मला वाटला. विठ्ठल विठ्ठल. कारण वारकऱ्याचा सत्कार कधी करायचा नसतो. केला तर शाब्दिक, केला तर काय त्याचं थोडंसं कौतिक करायचं शब्दामध्ये. एवढं मोठं काय हे पुढऱ्यांची लक्षणं झाली. हे पुढऱ्यांना त्या ठिकाणी एवढं फुलावून आणायचं आणि तुला लयच हसू आलं गड्याला. हा चांगलं आहे हे तुमचं कर्तव्य. कारण घाली संताशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. संताचा सत्कार करणं हे बाकीच्या लोकांचं कर्तव्य असतं, पण महाराजांना जरा अवघड असतं ते. तरी पण त्या ठिकाणी आपण केला. मी सर्वांना या ठिकाणी जमलेले माझे या ग्रामस्थ, बाहेरगावून आलेली काही पाहुणे मंडळी असतील, पंचक्रोशीतून बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि माझ्या माय बहिणी, माझे बांधव, विनेकरी, चोपदार आणि सर्वात महत्त्व म्हणजे की सिस्टीम ज्याला म्हणायचं, ती सिस्टीम खूप योग्य आणि चांगल्या पद्धतीची आहे. आणि हे लावलं ते ह्याला काय म्हणतात काय नको, हां हे लाईव्ह होय. लाईव्ह म्हणजे काय असं आहे होय. कशाला दाखवायचं आपलं आपल्यालाच आहे, कशाला लोकाला दाखवून काय मिळायचं त्याच्यावर. काय हे साधं विठ्ठल या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. पहा महाराज म्हणतात, धन्य मी मानिना आपुले संचित. स्वतःच्या संचिताला धन्यता देतात, मानतात ते स्वतःच्या नशिबाला की खरंच माझं नशीब चांगलं आहे, म्हणजे माझं संचित खूप चांगलं आहे. का बरं चांगलं म्हणतात ते, त्याचा अर्थ असा आहे की राहिली शे प्रीत तुझे नामे, तुझ्या नामस्मरणावर माझं प्रेम. नामस्मरण तर मुखावाटा आलंच, पण त्या नामस्मरणावर माझं काय राहिलं, प्रेम राहिलं. त्याच्यामुळं माझं संचित धन्य आहे, एक नंबरला. बरं त्याचा परिणाम काय, जरी लय नामस्मरणावर तुम्ही प्रेम जर ठेवलं तर त्याचा परिणाम म्हणले काय सांगू तुम्हाला परिणाम त्याचा. धन्य झालो आता याशी संदेह नाही. संदेह म्हणजे आता संशय फिटला माझा. संदेह याचा अर्थ काय, संशय. आता संशय माझा राहिलेला नाही. कशाचा, की मी काळाच्या तावडीत सापडतो का काय.
पण नामस्मरणावर माझं प्रेम असल्यामुळं मी आता काळाच्या तावडीत सापडत नाही. बरं, एवढं नुसतं प्रेम, नामस्मरणावर प्रेम असलं, नामस्मरण घेतलं म्हणजे काळ भेटतो का त्याला? महाराज म्हणतात त्याच्याही पेक्षा दुसरा एक मोठा उपाय. त्या महाराज म्हणतात त्या ठिकाणी कोण? ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरस म्हणजे याचा अर्थ ज्ञान. ब्रह्मरस याचा अर्थ काय? ज्ञान. जर माणसाने जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती करून जर घेतली, भलत्या सलत्या ज्ञानाची नाही, पारमार्थिक ज्ञानाची प्राप्ती जर करून घेतली तर त्याला सुद्धा काळ भीतो. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. म्हणजे संताचं जे ज्ञान आहे ते ज्ञान जर अवलोकन करून घेतलं तर काळ सुद्धा त्याला भीतो. हे 2 नंबरला. आणि काय सांगू, एवढा तो ब्रह्मरस इतका गोड आहे, इतकं नामस्मरण इतकं गोड आहे, पोट भरलं तरी ते पुन्हा खावंसच वाटतं. पोट भरलं, पोटातली भूक नाहीशी होती पण तोंडातली भूक नाहीशी होत नाही. तोंडाची भूक जात नाही, पोटातली भूक जाती. खाल्लेलं जे खाल्लंय ना तेच पुन्हा 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 खावंसं वाटतं. जे ब्रह्मरस सेवन केलंय ना तोच ब्रह्मरस पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो. जे नामस्मरण घेतोय ना तेच पुन्हा पुन्हा घ्यावंसं वाटतं. तुका म्हणे पोट धाले चिन धाय, खादले ते खाय आवडीने, धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडो या बाही काळा हाती. विठाला म्हणजे संचिताला, नशिबाला, प्रारब्धाला धन्यता देतात. माझ्यासारखं संचित कोणाचंच नाही. एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला की जर माणसाचं संचित चांगलं असेल तर वाईट गोष्टी घडतात का? चांगला नशीबवान जर माणूस असेल तर वाईट गोष्टी घडतात का? आणि वाईट घडलं तर त्या ठिकाणी संचित कसं काय चांगलं आहे? ज्या अर्थी त्या ठिकाणी महाराज म्हणतात, अरे एक सांगतो तुम्हाला, तरुणपणात बायको मरावा हे नशीबवान का? तरुणपणात जर बायको मेली तर नशीबवान का? तुकोबरायची तारुण्य अवस्थेमध्ये बायको मेली. विठ्ठल दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. द्रव्य गेलं, सगळं मान गेला. पैसा जवळ नसला की मान मिळतो का? पैसा जवळ नसलं की त्या ठिकाणी विचारतं का? पण हे अगोदर तुकोबराची परिस्थिती अशी होती का? शास्त्रामध्ये विचार जर केला तर 400 एकर ऊस होता तुकोबरायचा. किती एकर? 401. वचने नम किम दरिद्रता. 400 एकर ऊस होता त्याचा. आणि गुळवे घराणा काय लहान नव्हता तो, अख्ख्या पुण्यावर सावकारकी होती त्याची. दुसाट्यावर पोरगी श्रीमंताला देते का गरीबाला देते? श्रीमंताला एक असली तरी दुसरी देते. विठ्ठल पण ज्यावेळेस त्या ठिकाणी या श्रीमंतीचं संपलं ना, अदृष्ट होय उदासू पालटे श्रीमंतीचा विलास. पुनवेच्या पाठी शीतांशु पालटे जैसा. अर्जुना, ज्याप्रमाणे एकदा का प्रारब्धाने गती खाली खाली येत चालली ना, कशाप्रमाणे पौर्णिमा झाल्यानंतर जसा चंद्र हळूहळू 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 आमोशा दिवशी भला मोठा होतो. चुकलो का?
ज्याप्रमाणे त्या ठिकाणी तो अमावस्या दिवशी संपून जातो, हे का नाही? तसं एकदा का प्रारब्धाची पलटी झाली रे झाली, तुकोबराची हीच गत झाली. बघा तुम्ही, आम्ही पूर्वीचे पाटलं, आम्ही गरा गेली, बुरांज गेलं, बुरजाची माती बी विकली. काय कशामुळे घडलं जातं? हे प्रारब्धावर अवलंबून असतं. महाराज बोलतात, प्रारब्धेची जोडे धना, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे प्रारब्धाची वाढे मान, प्रारब्धाची वाढे मान कशामुळं? नशिबामुळं, हे का नाही? धनाची प्राप्ती कशामुळं? नशिबामुळं. पण तो कोबरायचं प्रारब्ध पलटी झालं, बायको मिली, अन्न करून बायको मिली. कशी मिली ती? अन्न करिता, स्त्री एक अन्न करिता मेली. मग त्या ठिकाणी बायको, बरं तरुणपणात पोरग मारावा, बरं आहे काही? नशीब चांगलं आहे का? तरी पण त्या ठिकाणी तो कोबर आहे, म्हणतात माझं संचित धन्य आहे. धन्य विठ्ठल, मी ज्यावेळेस पहिलं चरण म्हणेन त्याच वेळेस कीर्तनाच्या नेम येते, मध्ये नाही धरायचं. आता ह्याने पांडुरंगा प्रथम नमनला चाल लावली होती ह्याने, पण शास्त्रामध्ये असं आहे, पहिल्या म्हणजे पांडुरंगाच्या नमनाला कसलीही चाल चालत नाही, सांप्रदायिक चाल लागते त्याला. विठ्ठल विठ्ठल. नेम जर नसेल तर काय परमार्थामध्ये अर्थ राहू शकत नाही. नियमाने असावं थोडंफार, काही का असत नाही, नियमाने जर चाललं तर परमार्थ सक्सेस होतो. अजून सांगतो तुम्हाला, एवढंच नाही झालं. बरं, आपलं जर म्हणजे त्या ठिकाणी जर एखाद्या वेळेस दिवाळं जर निघालं, आपण लोकांना सांगू दिवाळं निघालं, दिवाळं असं म्हण. एखाद्याने विचारलं, राम राम, काय कसं काय चाललंय? एकदम भारी चाललंय. दिवाळं निघालंय, 2 दिवस चूल पेटत नाही त्याची, आणि काय म्हणतो तो? एकदम चांगलं चाललंय. म्हणजे त्या ठिकाणी त्या दुःखाला सुख समजतो. हो विठ्ठल. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, पीडा गेली, बरे या दुष्काळे, पीडा गेली, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, पीडा गेली, बरे या दुष्काळे, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. चांगलं झालं. दिवाळं निघालं तरी ते म्हणतात माझं संचित धन्य आहे. फार महत्वाचा अभंग आहे हा. दिवाळं निघालं तरी संचित धन्य म्हणणारी माणसं आपण आहेत. कुठं खोपटात, जर आपली परिस्थिती अशी झाली तर कुठं खोपटात पडलं कोणाला ठाऊक माझं नशीब. पाऊस पडाना तर सगळे म्हणते, सगळे आम्ही शेतकरी दलिंदर छाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बर, आता दिवाळा निघाला म्हणजे पैसा जवळ राहिला नाही. आणि पैसा जर जवळ नसेल माणसाच्या, तर घरातली बायको सुद्धा त्या माणसाला, त्या मालकाला नीट बोलत नाही. मी माझं सांगतोय, तुमचं नाही. जर हातात पैसा नसला ना त्या मालकाच्या, तर बायको काय म्हणते सांगू का तुम्हाला?
अगोदर ओवी सांगतो तुम्हाला म्हणजे कळलं. त्या ठिकाणी महाराज बोलतायत, धनवंता पुरुषाशी श्री लवटव करी कैसी, कुटका देखोनी सुनी जैसी, पुष्य हलवी पुकार. महाराज म्हणतात, अरे बाबा, जर हातामध्ये जर भाकरीचा कुटका असला, हातामध्ये जर भाकरीचा कुटका जर असला तर खाली कुत्री. हा, हातामध्ये जर भाकरीचा कुटका असेल तर खाली कुत्री. गोंडा घोळती का नाही? तसा हातात पैसा असला मालकाचा की खाली फक्त काय पाहिजे? संपत्ती जवळ पाहिजे माणसाच्या. संपत्ती जवळ जर असेल तर सगळे मानतात त्या ठिकाणी. पत्नी मानते. बर, घरामध्ये जर आपला मुलगा आहे समजा, आपण जर त्याला राजू म्हटलं, राजू दादा म्हटलं, तर बाहेरची माणसं काय म्हणते? राजू दादा. घरातल्यानीच राजा म्हटल्यावर बाहेरची काय राजू दादा म्हणतील का? राजा. म्हणजे किंमत माणसाची घरात असते. किंमत माणसाची कुठे असते? घरात. म्हणून तिथं संपत्ती जवळ जर असेल तरच घरातली माणसं नीट बोलतात, नाहीतर बोलत नाहीत. आई साहेबांनी सुद्धा काय म्हणले रे तू कोबर राहिला? आई साहेब, उठी ते कुठी ती टाळा, उठी ते कुठी टाळा, उठी ते कुठी ते टाळा, उठी ते कुठी टाळा, अवघडीला बोला, डोके दिंडी घातल्या माळा, डोके दिंडी अरे वा. महाराज म्हणतात, आई साहेब सुद्धा काय म्हणत होते माहिती आहे? आई साहेबांनी तो कोबरायला बोलाव, उठी ते कुठी ती टाळ. उठलं सुटलं. आता बरं, टाळ कुठी ते का वाजविते? काय दुसरी माणसं म्हणतात, हे आले बघा टाळ कुठे. तुम्ही जर गावात पुन्हा या सप्ताह झाल्यावर टाळ कुठे म्हणणार तुम्हाला सगळी. टाळ कुठवीत नाहीत, वाजवीत असतात. हे त्यांना कवा कळायचं विठ्ठल? एवढाच नाही, आई साहेब अजून कितीतरी बोलल्या. का बोलल्या? तू कोबरायजवळ पैसा नव्हता, 4 दिवस चूल पेटत नव्हती. अजून सांगू का काय म्हणल्या ते? माझ्या माये बापा बरे नाही केले, माझ्या माया बापा बरे नाही केले, पदारी बांधिले भिकाऱ्याच्या, पदारी बांधिले भिकाऱ्याच्या. माझ्या माया माझ्या माया बरे नाही महाराज म्हणतात, माझ्या आई बापाने काही खरं नाही केलं. काय केलं? भिकाऱ्याच्या पदरामध्ये बांधलं. अगोदर भिकारी असता तर ही केली असती का त्याने? आणि गोळव्यांनी तरी दिली असती का? श्रीमंत होते तो कोबर आहे त्या कालावधी.
गावातली माणसं, घरची माणसं नाही नीट बोलली की गावातली माणसं कधी नीट बोलत नाहीत. नाही नाही, पाटील गावचा सुद्धा नाही नीट बोलत तो. कोपला पाटील गावीचे ते लोक, आता मज भीक कोण घाली. म्हणजे गावची पाटलं सुद्धा त्या माणसाला, वारकऱ्याला कधी नीट बोलत. कारण पैसा नाही. पैसा जर असेल तर का बोलायचंच काम नाही. ते बायको मानिती त्याला. पैसा धनवंत पुरुषाशी म्हटलं नाही, श्री लवटव करी कैशी. पण त्याच धनाची जर तुटी झाली तर परिणाम सांगू. त्या धनाची झाली आज तुटी, श्री वसवसोनी लागे पाठी. आता नावडे तुमच्या गोष्टी, पुढचा शब्द नाही सांगत, कारण तो सांगण्यासारखा नाही. महाराज म्हणतात की त्या धनाची झाली या तुटी, श्री वसवसोनी लागे पाठी. एकदा का हातातली संपत्ती निघून गेली ना, लय कळत तुला. आर तुर लग्न झालं का तुमचं? त्याच्यामुळे तुम्हाला काहीच माहित नाही. आरो तुऱ्यावर येतात. आरो फक्त पैसा पाहिजे जवळ. काय पाहिजे? संपत्ती पाहिजे. तरी म्हणतात माझं संचित धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आता संचित धन्य कशाला म्हणायचं माहिती? 5-25 लाखाचं 50 लाखाचं लॉटरी लागाव, त्याला म्हणायचं नशीबवान. किती? 5-50 लाखाची जर लॉटरी लागली तरच तो नशीबवान, नाही तर दरिद्री दलिंदर छाप. अजून सांगू, नशीबवान कोणाला म्हणायचं, लकी कोणाला म्हणायचं? एखाद्याला समजा मुलगाच होत नाही. काय होत नाही? आणि 60व्या वर्षी म्हातारीला पोरग झालं. कितव्या वर्षी? मी म्हणत नाही, ज्ञानोबर आहे म्हणत. वयसेची शेवटी एक जीवी वांजोटी, मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे. म्हातारपणी झाले एकची माणिक विपाईले. कधी झालं? म्हातारपणामध्ये झालं. आणि एकच पोरग झालं, जुळ सुद्धा नाही. ज्ञानोबर आहे म्हणतात ते. असं जर समजा होतच नव्हतं आणि 60व्या वर्षी जर पोरग झालं तर ती म्हातारी काय कशी? नशीबवान. लकी इंग्रजीला का? यांना लकी का कळायचं? काय नशीबवान. जर समजा त्या ठिकाणी अजून सांगू का, जोग म्हणजे गल्लीमध्ये निवडून येत नाही गावातल्या, तो जर आमदार झाला तर नशिबवान का कम नशिबी? नशिबवान याला म्हणायचं नशिबवान. आमदार जरी झाला तरी मंत्री व्हावा, नशिबवान का कम नशीब? नशिबवान. नका का काम करीना पण नशिबवान. विठ्ठल विठ्ठल. नशीबवान. एवढ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि परिस्थिती तुकोबर आहे, स्वतःच्या तोंडाने सांगतात.
श्रीमंत होते म्हणून दारात नव्हती, कुत्री फक्त आळी करून बसत होती घरामध्ये. शास्त्रामध्ये एक त्यांची कथा आलेली आहे. चोर आले होते तुकोबरायच्या घरी. काय आले होते? चोर आले होते तुकोबरायच्या घरी. मुंबईचे चोर होते ते 400 वर्षापूर्वी. त्या टायमाला त्यांच्या अंगावर 500 रुपयाच्या शाली होत्या 400 वर्षापूर्वी. आज काय किंमत असेल त्याची? आणि ते चोर तिथं तुकोबरायच्या घरी आले. पौष महिना होता, थंडीचे दिवस होते. मुलांनी अशी खोगर मिठी घातलेली, गुडघ्यात मुंडकं घातलेलं. कुडकुड कुडकुड थंडी वाजली. आई साहेबाने स्वतःचा पदर त्यांच्या खाली घातलेला. तुकोबराय फाटक्या पोत्यावर झोपलेले. आणि हे चोर आलेले, ते चोराचा नायक त्यांच्या बरोबर. नायक म्हणतो चोरांना, का रे तुम्ही लेकरा बाळाचे बाप ना? म्हणले मग चोऱ्या कशासाठी करतोय आम्ही? लेकरं बाळाला चांगलं करण्यासाठीच ना. तुम्हाला लेकरं बाळ आहेत ना? म्हणले हा. ही लेकरं कुडकुडतात म्हणजे थंडीने कुडकुडतात, तुम्हाला कळत नाही का? नायक म्हणतो. मग तिथं आता जर मुख्य नायक जर म्हणतो कुडकुडतात, काय करू मग? अंगावरल्या शाली टाका यांच्या अंगावर. टाकले. आता ते हो तू पण कामा नाही, सेवके सांगितले करावे काम. तिथं सांगितलेलं काम बाकीच्याने ऐकायचं असतं. ते लगेच टाकल्या शाली त्यांच्या अंगावर आणि तोंडात मारून घेतलं ह्यांनी, चोरांनी. देवा असलं घर पुन्हा दाखवू नको आम्हाला. आम्ही लोकांचं नेणारी, पण आमचंच टाकून दे, इथं टाकून द्यायची पाळी आली. असलं घर देवा पुन्हा दाखवू नको विठ्ठल. तरी पण म्हणतात माझं संचित चांगलंय. तरी पण म्हणतात माझं संचित चांगलंय. बघा तुम्ही, माझं संचित तुम्हाला दिसत नाही, तुमचा संचित मला दिसत नाही, आणि माझं संचित मलाच दिसत नाही. मग संचित हा शब्द घातला तुकोबरायांनी. मग का कोणता प्रमाण आहे याला? प्रमाणाची 6 प्रमाण आहेत शास्त्रामध्ये. किती? 6 प्रमाण आहेत, पण त्यातली 3च तुमच्या पुढे मांडतो विठ्ठल. एक प्रत्यक्ष प्रमाण, एक शब्द प्रमाण आणि एक अनुमान प्रमाण, अशी 3 प्रमाण आहेत शास्त्रामध्ये. मग हे 3 प्रमाण, मग आता त्या ठिकाणी संचित हे कोणत्या प्रमाणामध्ये बसतं? अनुमान प्रमाणामध्ये. मानावं लागतं ते अनुमान प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण कशाला म्हणायचं? जे डोळ्यानं दिसतं ते सत्य. जे डोळ्यानं दिसतं ते सत्य. आता आपल्याला आपला चेहरा आहे का नाही? आपला चेहरा आहे का नाही? मग आपल्याला आपल्या डोळ्याने आपला चेहरा दिसतो का? मग चेहरा जर दिसत नाही, मग चेहरा नाही का? पाहण्यासाठी काय करावं लागेल? आरसा घ्यावा लागेल. मग आरसा जर घेतला तर हे प्रत्यक्ष प्रमाण ठरेल का? जरा लक्ष देऊ नाही का? इथं यांनी सत्कार केलाय मोठा. याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणता येत नाही. मग प्रत्यक्ष प्रमाण सांगतो तुम्हाला. हातातल्या बांगड्या पाहण्यासाठी कोणत्या कंपनीतला आरसा आणावा लागेल? प्रमाण आहे का नाही त्याला? हातीच्या काकणा कासया आरसा. तुकोबराय म्हणतात, अरे हातातल्या काकणं पाहण्यासाठी आरशाची गरज लागत नाही, याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. जे डोळ्याने दिसत ते. दृष्टी तरी देखीजे, महाराज ज्ञानोबराची ओवी त्याला. जे दृष्टीने पाहिलंय ना ते सत्य. ज्ञानोबराय म्हणतात तो मला माहिती आहे ना, तो हारे श्री हारी पाहिला डोळे भरी.
परमात्मा पाहिला म्हणजे भगवान परमात्मा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य वस्तू असते तेच खरं असतं. याला कोणतं प्रमाण म्हणायचं? प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष जे त्याला खरं प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. नंबर 2 शब्द प्रमाण. शब्द प्रमाण कशाला म्हणायचं? जे कानाने ऐकतो ते खरं. कानाने ऐकतो ते खरं. शास्त्रामध्ये त्याने असं सांगितलं, कानाने ऐकलेलं चांगलं ऐकावं, वाईट कधीही ऐकू नाही. एखाद्या सुनेला शेजारने फुगवित्यात ना, काय ऐकायचंय तिचं? तू एवढी मोठी श्रीमंताची, एवढा मोठा होंडा दिला तुला, मग इतकं काम करायला? एक म्हणतो तुम्हाला बघा, वाक्य माझं लक्षामध्ये ठेवा. एका जणाच्या पोटामध्ये जर विष गेलं तर किती जणांची नाती तुटतील? एकट्याच नातं तुटल. खलास होईल तो. पोटामध्ये एक जणाच्या विष जर गेलं तो एकटा जाईल, त्याचं एकट्याचं नातं तुटल. पण जर कानामध्ये जर विष गेलं ना, कानातलं विष कळतं ना, रोगर नाही बर का. लोकांनी फुगवणं, वाईट सांगणं, काहीतरी करणं, याला काय म्हणायचं? विष. आणि जास्तीत जास्त महिला मंडळाला जास्त ही विष पडतो कानात. घर कशाने फुटत येत? भाऊ घर फोडतो का बायका घर फोडतात? कोण फोडत रे? ते म्हणतो मला माहितीच नाही, माझं झालंच नाही. याला विष म्हणायचं. कानाने जर ऐकायचं. समजा आता बघा, जामखेडच्या स्टँडवर बसला, आपलं हॉटेलमध्ये बसला, आणि सासरवडून फोन आला. हॅलो, कोण आहे? मी दाजी आहे. दाजी, काय झालं बोला. अहो तुम्हाला 12 वाजून 10 मिनिटांनी मुलगा झाला. किती वाजून? जामखेडची जेवढी हॉटेल होती ना, तेवढ्या हॉटेलातलं पेढ गोळा केलं आणि वाटायला सुरुवात केली. घ्या पाटील घ्या. आता पेढ वाटतो तो मुलगा पाहिलाय का त्याने? कोण काय सत्य मानलं त्याने? शब्द प्रमाण खरं मानलं. म्हणजे शब्दाला त्या ठिकाणी महाराज म्हणतात याला शब्द प्रमाण असं म्हणतात. पण एखाद्या वेळेस शब्द प्रमाणाने वाटोळं बी होत. शब्द हे शास्त्र आहे, नेहमी सावधगिरीने बोलाव. शब्द हे शास्त्र. बोलताना सांगतो तुम्हाला, कानाने नुसतं रुक्मिणीने ऐकलं होतं. ज्यावेळेस शेवंती चढवायला आलताना सुदेव ब्राह्मण, त्यावेळेस कानाने ऐकलं होतं तिने. जेव्हा सुदेव ब्राह्मण बंगल्यामध्ये आला, त्या महालामध्ये आला आणि पाहिलं त्या रुक्मिणीचं रूप पाहिलं की काय म्हणतो सुदेव ब्राह्मण? तो म्हणतो, आई साहेब एक बोलू का? तुमच्या रूपाला साजल असा दुसरा नवरदेव नाही.
अगोदर कुणाला दिली होती रे? शिशुपाळाला आहे ना. शिशुपाळ तुमच्या रूपाला शोभणारा नाही, तुमच्या रूपाला शोभणारा फक्त एकच आहे, तो म्हणजे द्वारकेचा नाथ. म्हणले कसला आहे तो? सांगायला सुरुवात केली तिने. म्हणले काय? ऐका यश श्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसते. या 6 लक्षणाने युक्त आहे तो. आणि दुसरी गोष्ट अशी, रूप तर काय सांगू तुम्हाला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळा फागते, गणेश लावण्या ऐकत असताना रुक्मिणीची परिस्थिती काय झाली सांगू. शरीर चळचळा कापत, नेत्री बाष्प पै दाटत, अंग झाले रोमांकित, पडे मूर्छिता धरणीवरी. मूर्छा येऊन जमिनीवर पडायला लागली. कितीच्या दाशी होत्या काही, त्या दाशी काय म्हणायला लागले? एक म्हणती धरा धरा, एक पल्लवी घाली ती वारा. एक म्हणजे अगं पडायला लागली ती, खाली मूर्छा आली, धरा. म्हातारी एक दाशी होती रुक्मिणीची, आणि रुक्मिणीची दाशी म्हणते कशाला धरता ग तिला, पडू द्या. म्हणजे का? आगे ही कृष्ण कीर्तीने झडकली. एवढा शब्द ऐकला कानावर, लगेच पत्र लिहिलं, पाठवलं. लय पत्र गमतीच होत. मी तुम्हाला मनाने पूर्ण वरलेलं आहे. तुम्ही जर आता मला नाही वरलं तर मी लगेच एरीमध्ये. ही परिस्थिती निर्माण झाली. याश कृष्ण पाहिला होता का? कृष्ण पाहिला होता का रुक्मिणीने? नाही. पण शब्द प्रमाणाने सत्य वाटलं आणि फायदा झाला. देवच नवरा मिळाला. दुसरं सांगतो, शब्दच प्रमाणे पण त्यानं सुद्धा वाटुळं होतं. पांडवा म्हणजे कौरव पांडवामध्ये सगळ्यात शूर कोण होता? कर्ण. द्रोणाचार्य. कोण होत? जग जिंकण्याची हिंमत होती द्रोणाचार्याची. सेनापती केलं, पांडवाचं सगळं सैन्य मारून टाकाय सुरुवात झाली. भगवान परमात्म्याला चिंता पडली. आता माझी चिंता तुझ नारायणा. चिंता पडली, आणि चिंता पडल्यानंतर त्या ठिकाणी धर्मराजाकडे देव गेले. म्हणले धर्मा, तुला आता खरं म्हणजे खोटं बोलावं लागेल. तेव्हा म्हणला मेलो तरी नाही, खोटं बोलणार नाही, बोलावंच लागेल. म्हणलं नाही. मग असं म्हटल्यावर देव म्हणले की मग हे युद्ध, आणि तू मी चाललो द्वारकेला. आता देव पांडवाकडे नसल्यावर काय परिस्थिती आहे? धर्मराजा म्हणला देवा नका जाऊ तसं, तुम्ही म्हणतात तर बोलतो खोटं थोडस. म्हणले काय बोलायचं? अश्वत्थामा हाता. काय? अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा मेला म्हटलं की लगेच हा शब्द कोणाच्या कानावर गेला? द्रोणाचार्याच्या कानावर गेला. खरा का खोटा म्हणून धर्माकडे आला. धर्माला म्हणतो खरं काय रे? देवाने सांगितलं होतं खरं सांगू नको, नुसतं म्हणायचं नरव आणि कुंजराव. म्हणले काय? नरवा शब्द ऐकायला गेला फक्त, आणि कुंजरावाच्या टायमाला इतकं डफडं वाजवलं. म्हणतात वाजव ना, असलं वाजवलं ते.
ऐकलं नरवा म्हटलं की धनुष्य टाकून दिलं आणि मारून टाकलं ना, बसल्या जागेवर मुटकं तोडून टाकलं, खलास झाला. बघतो कशाला माझ्याकडे, खलास झाला. विठ्ठल विठ्ठल याला म्हणायचं शब्द प्रमाण. याला काय म्हणायचं? आहे का नाही प्रमाण त्याला? शब्दाची जी शस्त्र यज्ञ यत्न यज्ञ महाराज म्हणतात शब्द हे शस्त्र आहे. द्रोणाचार्य खलास झाले ते शस्त्रामुळे. म्हणून त्याला कोणतं प्रमाण म्हणायचं आता? हे शब्द प्रमाण. नंबर 3 अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण कशाला मानावं लागतं ते. ज्या अर्थी पुढे धूर निघतो त्या अर्थी तिथं काय? तिथं आग्नेय आहे. तिथं काय? अग्नी. ज्या अर्थी धूर निघतो त्या अर्थी अग्नी. असंच कीर्तनात ऐकलं माझ्याने. एक जणांनी दुकानात गेला, सिगारेट पेटवली, धूर तोंडात धरला, सिगारेट विजवली, टाकून दिली, माझ्यापाशी आला, सोडला धूर. म्हणला सांगा कुठं अग्नी आहे? आता कुठं अग्नी सांगा ना. तुम्ही म्हणलात ना जिथं अग्नी तिथं आपलं, जिथं धूर आहे तिथं अग्नी, सांगा अग्नी. मी म्हणलं आता पुन्हा काढ बरं. आग्नेशिवाय धूर नाही. याला अनुमान प्रमाण म्हणतात. नंबर 2 अजून सांगतो एक तुम्हाला. ज्या आरती ओढ्याला पाणी आलं त्या अर्थी उगमास्थानावर पाऊस झाला. याला म्हणायचं अनुमान. ज्या अर्थी कीर्तनाला आल्यावर झोपा घेतात त्या अर्थी त्यावरती बळच कीर्तनाला आलात. अजून सांगू का? ज्या अर्थी माणसं एक खूप जमलेली आहेत आणि एकमेकाच्या गळा पडून मोठे मोठे निरडतात त्या अर्थी नक्की कोणीतरी गचाकलं. अजून सांगू का? ज्या अर्थी झुंडीच्या झुंडी मंदिराकडे निघाल्या त्या अर्थी नक्की गावामध्ये कीर्तन असलं पाहिजे. अनुमान प्रमाणे हे. ज्या अर्थी झाडाला फुलं आणि फळं आली त्या अर्थी वसंत आला. कोण आला? वसंत. कुणाचा? नाव्याचा. हा ऋतू. वसंत ऋतू आला. वसंताचे रिघवणे का झाडाशी साजेपणे जाणती देवी कारणे सांगती ज्ञान. महाराज म्हणतात की ज्या अर्थी झाडाला फुलं आली, फळं आली त्या अर्थी वसंत आला. अनुमान प्रमाण. लक्षण काय रे वसंताचं? लक्षण विठ्ठल विठ्ठल. वसंताचे लक्षण मात्रे
मास्तर शाळेत होतं, इन्स्पेक्शन होतं, साहेबवरून यायचे होते. साहेबवरून पोरांना सांगितलं चांगले ड्रेस घालून येऊ द्या. साहेब आले की लगे उभा राहा, ज्यावेळेस बसा म्हणतील त्यावेळेस खाली बसा, शिस्त दाखवा. आले साहेब त्या पद्धत सांगितल्याप्रमाणे केलं. आल्या मास्तरने विचारलं पोरांना, मी आता विचारतोय, म्हणले काय लंका कोणी जाळली रे? लागले पोरं रडायला लागले. ते म्हणले का रडता तुम्ही? आम्ही नाही जाळली. गुरुजी काय म्हणतात हे पोरं, शिकवलं नाही का तुम्ही? नाही, आमची पोरं लंका जाळ्यासारखी नाहीत साहेब. मास्तरलाच माहित नाही. पुन्हा प्रश्न दुसरा विचारला, अनुमान सांगतोय बरं का मी आता. अरे शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला रे? सगळी पोरं गप झाली. मास्तरला वाटलं आता या पोरांना येणार नाही. खिशात एक जोडगा होता किल्ल्याचा, त्यांनी हळूच काढला आणि किल्ल्या अशा दाखविल्या. ज्या अर्थी गुरुजी किल्ल्या दाखवतात त्या अर्थी पोरांनी बोट वर केली. आम्ही सांगतो म्हणले सांगा कुठं झाला शिवाजी महाराजांचा जन्म? म्हणले किल्ल्यात. कुठे झाला? किल्ल्यामध्ये. कोणत्या किल्ल्यामध्ये झाला रे? पोरांनी पुन्हा बोट वर केली. आम्ही सांगतो म्हणले सांगा ना कोणत्या? म्हणले मास्तरच्या खिशातल्या किल्ल्यात. ज्या अर्थी किल्ल्या दाखवल्या त्या अर्थी शिवाजीचा जन्म कुठं? किल्ल्यामध्ये. अनुमान प्रमाण. ज्ञानोबाचं लई पुष्कळ सांगू. अजून सांगू का? ना तरी केळी कापूर झाला तो परिमळी जाणू आला, का भिंगारी दीपू ठेविला फाके जैसा. ज्या आरती खिडकीतून बाहेर प्रकाश निघाला त्या आरती घरामध्ये काय? दीप आहे. अनुमान प्रमाण. तसं या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की ज्या अर्थी नामस्मरण कोणाच्याच मुखात येत नाही. येतं का? नाही येत. नामस्मरण मुखावाट जर यायचं असेल तर काय म्हणतात ज्ञानोबराय? वाचे पुढे भोंजे अखंड नाम नाचताशे माझे, जन्म सहस्रची आवळगीजे एक वेळ मुखाशी यावया. एक वेळेस विठ्ठल शब्द मुखाला येण्यासाठी जन्म सहस्र हजारो जन्माचं पुण्य लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत, आनंद जन्मीचे सुकृत पदारी, आनंद जन्मीचे सुकृत पदारी. मुखी हारी वैष्णव, त्याचे मुखी हारी वैष्णव, हरिमुखी गाता हरमली जीवा, हरिमुखी गाता नामस्मरण निघालं. पण नामस्मरणच नुसतं नाही तर त्या नामस्मरणावर प्रेम जडलं. त्या नामस्मरणावर काय जडलं? प्रेम. ज्या अर्थी नामस्मरण तर कोणाच्या मुखात येतच नाही. माझ्या मुखावाट आलं, माझ्या नाही तुकोबराच्या. आणि त्या नामस्मरणावर काय प्रेम जुळलं. त्याच्यामुळं माझं संचित धन्य अभंगात
मानेन आपुले संचित राहिलीशे प्रीत तुझे नामे. तुझ्या नामस्मरणावर माझं प्रेम राहिलं म्हणून माझं संचित कसं आहे, धन्य आहे, एक नंबर. आता बघा वेदांत शास्त्रामध्ये त्याचा असा उल्लेख आलाय की तुमचं प्रेम कशावर आहे, नामस्मरणावर. बरोबर आहे. नामीवर नाही. नामी म्हणजे भगवान परमात्मा, म्हणजे देवावर नाही. प्रेम कशावर आहे, नामावर प्रेम आहे, पण देवावर नाही. शास्त्र असं सांगतं नामस्मरण कशासाठी आहे, साध्याची प्राप्ती करायची. आता साध्य काय आहे या नामस्मरणाने, देवाची प्राप्ती हे साध्य आहे. पण शास्त्र असं म्हणतं की साध्याची प्राप्ती झाली की साधन संपत. साध्याची प्राप्ती झाली की साधन संपत. मग तुमचं नामस्मरणावर प्रेम आहे, देवावर नाही. एखादी निनांदी मुलगी जर असली ना, जर ती गेली ना समजा वडाला, आणि मुलींनी जर सांगितलं ना नाव घे, नाव घेती, पण त्या नावावर प्रेम नाही. जर त्या नामस्मरणावर प्रेम जर त्या नावावर जर प्रेम असतं तर नांदाई गेली असती. नाव घेती पण त्या नावावर प्रेम नाही. भगवान परमात्म्याचं नाव घेतो पण त्या नामस्मरणावर प्रेम नाही. महाराज म्हणतात चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता या ठिकाणी मग साध्याची प्राप्ती झाली की साधन संपत. सांगू का, ज्ञानोबरच बोलतात बरं का, मी नाही. जववरी अर्जुना बोध भेटे ना म्हणा, तववरी या साधना भजावे लागे. ज्ञानोबर म्हणतात जववरी अर्जुना बोध भेटे ना म्हणा, जोपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही तोपर्यंतच नामस्मरण. नामस्मरण हे साधन आहे. नामस्मरण साधन आहे. मग साध्याची प्राप्ती झाली की साधन. दुसरं सांगतो ही नाही तुमच्या लक्षात द्या. ना तरी तृप्ती इच्छिजे. ज्ञानोबरा म्हणतात ना तरी तृप्ती इच्छिजे, कासिया पाकू न कीजे, सिद्धही ना सेविजे कासिया तरी. महाराज म्हणतात जर त्या ठिकाणी भूक लागली ना तरी तृप्ती इच्छिजे, म्हणजे त्या ठिकाणी भूक लागलेली आहे, भूकला आईचा स्वयंपाक आहे, खायला काय झालं. ज्ञानोबरा म्हणतात तो म्हणतो मी शिळ खात नाही. मग ताजा स्वयंपाक करून खायचं. मग ताजा स्वयंपाक करून खायचं म्हणल्यावर आता साधन काय, साधन काय, तवा, काठवट, मुलातनं गॅस, हे साधन आहेत ना, आहे का नाही. मग हे साधन. आता स्वयंपाक तयार झाला, जेवायला बसला, तृप्ती झाली. आता तृप्ती झाल्यानंतर ही साधनं जी होती स्वयंपाकाची ती साध्याची प्राप्ती झाली ना, तृप्ती झाली. आता साधन काय करायचं, तवा हातात घेऊन चौकात फिरायचा. मग काठवट, काठवट स्वयंपाकामध्ये फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा. श्रीमद भागवतामध्ये त्याचा विषय आलेला आहे त्या काठवटीचा. काठवट जर घरामध्ये जर पीठ मळायला जर असेल तर लक्ष्मी पाय कुठे ठेवती रे, म्हणजे कानावर ठेवते का साईडला, कानावर ठेवते. कोणाच्या, काठवटीच्या कानावर. का बरं, त्याचं कारण आहे, ती लक्ष्मी घरातली, तिच्या पायाची माती थोडी का होईना पण त्या अंगठ्याची माती, पायाची नाही अंगठ्याची माती, थोडी का होईना पण त्याच्यामध्ये जाते, म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मी प्राप्त होते. म्हणून काठवट असावी. विठ्ठल विठ्ठल. काठवट, आता काठवट
काय करावं लागतं आता? हा सगळं तिथं म्हणजे पार कोपऱ्याला उभा करून ठेवायचं. आता जाडून घ्यायचंय. जाडून घ्यायला काय असतं? किरसुनी. जाडणे काय त्याला किरसुनी असते. काय असते? किरसुनी. मग आता जाडून घेतलं, आता साध्य झालं. जाडून घेणं हे साध्य झालं. साधन काय होतं? किरसुनी. आता किरसुनी काय करायची? हातात घेऊन फिरायची नाही, कोपऱ्यात टाकून द्यायची, नाही तर कवडा मागे टाकून द्यायची. साध्याची प्राप्ती झाली की साधन संपतं, है का नाही? तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैशी. ज्ञानोबा म्हणतात एकदा का तृप्ती झाली की साधन सगळी काय करायची ती संपून जाते. तसं तुम्ही नामस्मरण करता. एकदा का साध्याची प्राप्ती झाली, देवाची प्राप्ती झाली की नामस्मरण विठ्ठल. हरपले ना देखिजे तवरी तोवरी मार्ग न सांडीजे. तृप्ती होताना लोटीजे भांडे जीवी. महाराज म्हणतात अरे जोपर्यंत ताटात वाढलंय, ताटात वाढल्यानंतर मधी जर ताट वाढायला लागलं तर काय म्हणेन तो? ए थांब, अजून जेवायचंय मला. पण ज्या वेळेस तृप्ती झाली, आता पत्रावळी खिशात घालून जाईल. मग पत्रावळी जेवण्याचं साधन काय? पत्रावळी. पत्रावळी एकदा का समजा जेवण झालं की कुठं संपलं साधन. म्हणजे साध्याची प्राप्ती झाली की साधन संपलं. आलं. अजून एक सांगतो, ज्ञानोबरायचं जे माझं नाही. ते म्हणतात जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत साध्य काय? लग्न होत नाही तोपर्यंत साध्य काय असतं त्याचं? पत्नी. साध्य काय त्याची? पत्नी. साधन काय त्याला? पाहुणे रावळे. पाहुणे रावळे आल्या असल्याशिवाय लग्न होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी पाहुणे हे साधन आहे, पत्नी हे काय? साध्य आहे. आता पत्नी मिळाली, पत्नी मिळाली, आता पाहुणे रावळे जिकडे तिकडं. साधन संपलं, साधन संपलं. आता बघा, एका पोराचं असंच लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर लग्नाच्या अगोदर लय तो पत्र पाठवायचा काय, फोन लावायचा काय, मुकट्या भेटायचा काय. लय बरेच दिवस चाललं. झालं एक दिवस त्यांच्या दोघांचं लग्न. लग्न झाल्यावर बोलायचं तयार नाही तिला. एके दिवशी ती काय म्हणते, पोरगी काय म्हणते मालकाला, का हो लग्नाच्या अगोदर तर लय पत्र पाठवायचा काय, फोन लावायचा, गपचिप झोप ते गपचिप त्या ठिकाणी काय करायचे, भेटायचंय. आता साधं बोलायला तयार नाही. इतकं मार्मिक उत्तर दिलं पोराने. तेव्हा म्हणला त्याचं असं आहे, म्हणला जोपर्यंत एसटी मिळत नाही तोपर्यंत एसटीच्या मागं पळावं लागतं. जोपर्यंत एसटी मिळत नाही तोपर्यंत एसटीच्या मागं पळायचं. आता एसटी मिळाल्यावर मागं पळायची काय गरज आहे? एवढं ऐकलं. मग आता साध्य पत्नी आहे. आता पत्नी आल्यानंतर ती साध्य झाली का साधन झाली? पत्नी हे साध्य का साधन? वेदांताची प्रक्रिया आहे, ऐकून घ्या. पत्नी हे आता साधन झालं. कशाचं साधन झालं? हे मुलाबाळाचं साधन आहे का नाही? आता साध्याची प्राप्ती झाली की साधन संपत. मुलगा झाला 2 वर्षाने, साध्य प्राप्त झालं, आता साधन. ऐका, शास्त्र असं सांगतं पत्नी हे साध्यही आहे
आणि पत्नी हे साधन पण आहे. तसं नामस्मरण साध्य पण आहे आणि नामस्मरण साधन पण आहे. सांगू का त्याचे ओवी सांगतो अगोदर. विठ्ठल नाम जप यज्ञ परम वादून श्रीकृष्णानादि कर्म नामे पावन धर्म धर्म नाम परब्रह्म वेद शास्त्रे किंवा वेदार्थी. नाम काय? नाम परब्रह्म वेदार्थे. वेदानं सुद्धा सांगितलं नाम म्हणजे देव आणि नाम म्हणजे साधन. प्रमाण सांगतो. बीज आणि फळ हारीचे हरीचे नाम वीजही तेच आणि फळ पण तेच आहे. म्हणून महाराज म्हणतात नामस्मरण म्हणजेच देव आणि नामस्मरण म्हणजेच साधन. विठ्ठल ज्याचा परिणाम अभंगाचं दुसरं चरण.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडो या बाई काळा हाती. आता मी काळाच्या तावडीमध्ये सापडत नाही का, माझं त्या नामस्मरणावर प्रेम आहे. नाम म्हणजे देव आहे आणि नाम म्हणजे साधन पण आहे. म्हणजे हे दोन्ही साध्य त्या ठिकाणी होत असल्यामुळं माझ्या मुखावर नामस्मरण आलं, त्याच्यामुळं माझं नशीब कसं आहे, माझं संचित कसं आहे, धन्य आहे, म्हणजे खूप चांगलं आहे. आणि हे इतकं मोठं आहे ते काय सांगायचं, की इतकं ते सतत ते घ्यावं असं वाटतं. हे शेवटच्या चरणामध्ये सांगतात ते. तुका म्हणे पोटे झालेची न झाले, तुका म्हणे पोटे झालेची न झाले, तुका म्हणे पोटे झालेची न झालेची आवडीने, हरलेची आवडीने धन्य झालो तुका म्हणे पोट धाले चीन धाय, म्हणजे त्या ठिकाणी माझं पोट पूर्ण भरलंय. आता पुन्हा खायची काय पण तरी म्हणतात खादले ते खावे वाटे, पुन्हा तेच खावं असं वाटतं. एकदा तोंडातून खाली पडल्यावर माणूस खातं का? तोंडातून जर समजा एखादा पडलं खाली, खातं का माणूस? नाही, खात नाही का माणूस? उन्हाळ्याचे दिवस जर असले आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर समजा गार पाण्याचा माठ बायकोने घेऊन आली रानामध्ये, उन्हाळ खरडा चालू आहे, आंब्याच्या झाडाखाली त्या बसलेली आहे, काय सांगायचं, ज्वारीची भाकरी, तेल चटणी, कांदा, लोणचं आणि नेहरीचा टायमिंग झालेला आहे आणि आंब्याखाली जेवायला बसलेले आहेत. आता दोघं गप्पा मारीत जेवायला लागलेले आहेत. आता मला सांगा, त्या ठिकाणी घास पहिला घेतला, खाल्ला आणि खाल्ल्यानंतर ते जे लोणचं जे होतं ना, तोंडात घालायचा, खाली ठेवायचा, तोंडात घालायचा, खाली ठेवायचा. तोंडातलं पाडलं, तोंडात घातलेलं पुन्हा खातं का माणूस? पण खादले ते खाय आवडीने. जे एकदा खाल्लंय ना ते पुन्हा खावंसं वाटतं, त्याला म्हणायचं लोणचं. ते पुन्हा खावंसं वाटतं. एक कथा सांगतो, कीर्तन संपत. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि वनवासाला निघाल्यानंतर गुहकाच्या तिथे गेले. प्रभूंनी सांगितलं लक्ष्मणा जा रे, या विचारून आम्हाला गंगेच्या पाड्याला नेऊन सोड. तो गुहक म्हणला काही हरकत नाही, सोडतो म्हणला. किती पैसे लागतील तुला? ते म्हणला कशाला पैसे, आपण दोघं जण म्हणले एकाच जातीची येतं. कोण? लक्ष्मणाला. लक्ष्मण गरम डोक्याचा, हे म्हणला काय बोलतो, एका जातीचे आम्ही कुठं, तुम्ही कुठं? ते म्हणलं हो एकच जात आहे तुमची माझी. ते म्हणलं कसे काय? अहो काय तुम्ही काय आम्ही काय करतो, नदीच्या पाड्याला सोडतो तुम्हाला आणि तुम्ही काय करता, भव सागरातून पडेल नेता. दोघांची जात एकच. तुमच्याकडून कशाला पैसे घ्यायचे? न्हाव्याची दाढी न्हाव्याने केल्यावर न्हाव्याकडून पैसे घेतो का? नाही घेत.
एका जातीचे आहेत ना ते. या नियमाने त्या ठिकाणी म्हणले सोडतो, बशिवले नावेमध्ये. आता प्रवासी बसताना कुणीकडे तोंड असतं प्रवाशाचं? हा, म्हणजे नावाड्याकडं. हा, आणि नावाड्याचं तोंड कुणीकडे असतं? प्रवाशाकडं. नावाड्याचं तोंड प्रवाशाकडं, प्रवाशाचं तोंड नावाड्याकडं. आणि ज्यावेळेस त्यांनी वलायला सुरुवात केली, प्रभूच्या मुखाकडे नजर गेली. किती सुंदर रूप ते. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, एवढं म्हणजे त्या हजार सूर्य ओवाळून टाकावा असलं मुख त्या ठिकाणी पाहायला मिळलं. बोलून गेलं, देहावरती राहिलं नाही. त्या कडीला न्यायचं नाव महागारी, या कडीला आणायचा. सारखं तोंडाकडेच पाहत राहिला. या कडीहून त्या कडीला आणि त्या कडीहून या कडीला 10-12 वेळा झालं. गरम डोक्याचा लक्ष्मण म्हणला, काय लावलंच नाही. मग शुद्धीवर आला. प्रभू, तुम्हाला 14 वर्षाचा वनवास इथंच काढा, मी सांभाळतो 14 वर्ष तुम्हाला. किती वर्ष? 14 वर्षे. असं काय करतो इकडं नाही तिकडं तिकडं? काय सांगू, एकदा का हे रूप पाहिलं ना, पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतं. काय होतंय? पुन्हा आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, जो मी तुझं पाही पांडुरंगा. म्हणजे सतत सतत, म्हणजे एकदा पाहिलं तरी पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं. एकदा खाल्लं तरी पुन्हा पुन्हा खावेसं वाटतं. म्हणजे खादले ते खावे वाटे, धन्य झालो आता याची संदेह नाही. न पडो या बाई काळा हाती, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.